पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी परिसरात पर्यावरणाला हादरा देणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी असलेल्या गटारांचा वापर करून काही उद्योगांकडून थेट ऍसिड युक्त सांडपाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। नियमानुसार या गटारांमध्ये फक्त पावसाचे पाणी सोडण्याची परवानगी असताना रसायनयुक्त पाण्याचा बिनधास्त विसर्ग होत असल्याने पर्यावरणीय नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट दिसते। सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत लिटमस पेपर चाचणीद्वारे या गटारीतील पाणी ऍसिड युक्त असल्याचे सिद्ध केल्याचा दावा केला। या प्रकारामुळे परिसरातील जमिनीची सुपीकता धोक्यात येण्याबरोबरच भूजल स्रोत दूषित पाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या मते या रसायनाचा परिणाम त्वचारोग, श्वसनाचे आजार आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर होऊ शकतो। विशेष म्हणजे या भागात अनेक रासायनिक उद्योग कार्यरत असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ETP असणे बंधनकारक आहे। तरीही काही उद्योग खर्च वाचवण्यासाठी किंवा नियमांकडे दुर्लक्ष करून थेट गटारांचा वापर करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे भविष्यात मोठा पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक संकट उभे राहू शकते। दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून इतका गंभीर प्रकार सुरू असताना प्रशासन नेमके काय करत आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत। संबंधित उद्योगांवर तत्काळ कारवाई करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे। बघा मित्रांनो, तारापूर MIDCतली परिस्थिती आहे। हा पीएच पेपर आहे, मी बुडवलाय बघताय। ह्या पाण्यामध्ये 2.0 हा पीएच आहे आणि ऍसिडचं प्रमाण किती आहे। नमस्कार, मी अमोल गर्जे। तारापूर MIDC मधल्या गटारामध्ये हे घातक केमिकल युक्त सांडपाणी हे कुठल्या तरी कारखान्याने सोडलेलं आहे। तारापूर MIDC मध्ये राहणारे कामगार असतील, काम करणारे कामगारांचं आरोग्य धोक्यात आहे। बोईसर वासियांचं या ठिकाणी आसपासच्या परिसरात जे नागरिक राहतात त्यांचं पूर्णपणे आरोग्याची खेळ हा MPCBच्या मार्फत सुरू आहे। पण अशा ज्या काही कारखाने आहेत जे हे केमिकल युक्त पाणी जे MIDCच्या गटारात सोडतात हे कायद्याने चुकीचं आहे, पण त्यांच्यावरती MIDCचं प्रशासन आणि MPCBचं प्रशासन हे कारवाई करण्यात असमर्थ आहे आणि MPCBच्या अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने आणि त्यांचे असलेले साठे लोटे त्याच्यामुळे ही परिस्थिती आपल्या निदर्शनात येत आहे। रस्त्यावरती येतेच कुठून? तारापूर MIDCच्या उपअभियंता साहेबांना म्हणायचं, साहेब हे आपल्या MIDCचे गटार हे बघा, तुम्ही ह्या गटारामध्ये जर एवढं घातक केमिकल जर जात असेल तर मग CETP मध्ये पाणी कोण पाठवते मला सांगा। CETP आहे ना, पर्यायी आहे। CETP मध्ये पॉझिटिव्ह डिस्चार्ज कंपनी जी आहे ती त्याच्यात केमिकल सोडते। आज या ठिकाणी आम्ही उभा आहोत, आम्हाला बोलता पण एवढा या ठिकाणी घातक वास आहे आणि एवढे हे डेंजर ऍसिड जर चुकून जर एखादा पाय पडला ना तर त्या माणसाला किती इजा होतील। पशु पक्षी हे पाणी पित असतात, त्यांचं पण याच्यात मरण आहे। पण गेंड्याच्या कातडीचं असलेलं MPCBचं प्रशासन, उपर प्रादेशिक अधिकारी राजीव वसावे साहेब, तुम्हाला पालकमंत्र्यांनी पण सांगितलं ना की कारवाई करा, तर कुठे गेली तुमची कारवाई मला सांगा। जोपर्यंत माझी पालकमंत्र्याला विनंती आहे, जोपर्यंत हा गेंड्याच्या कातडीचा राजीव वसावे नावक अधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी ज्यापर्यंत यांची बदली होत नाही तोपर्यंत तारापूर MIDC मध्ये प्रदूषणाने नागरिकांचं पूर्ण वाटोळं होणार आहे। महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताईंचं काय तारापूर MIDCचं पडलेलं नाहीये, त्यांच्या नकाशामध्ये तारापूर MIDCचा उल्लेख आहे की नाही मला माहित नाही, पण एवढं घातक हे केमिकलचं पाणी, हेच पाणी पुढे खाड्यांमध्ये जाते, हेच पाणी पुढे समुद्रामध्ये जाते। समुद्रातले मासे मरायला कारणीभूत या इथल्या काही केमिकल सोडणाऱ्या कंपन्या आहेत आणि इथल्या गेंड्याच्या कातडीचे असलेले MPCBच्या प्रशासनातले अधिकारी हे असलं हे एवढं घातक 2.0 pH असलेले हे ऍसिड, हे एवढं घातक केमिकल, मला नव्हतं वाटलं की एवढं घाण हे पाणी असेल। असं वरतून बघितलं तर पूर्ण थोडं पांढरं शुभ्र रंगाचं हे चॉकलेटी कलरचं आणि पांढऱ्या शुभ्र रंगाचं मिक्स असलेलं हे पाणी, मला असं वाटलं आईला दूध कुठून आलं ह्या नाल्यामध्ये, पण हे दूध नव्हे, हे ऍसिड आहे। मी पिलो जर हे मरून जाईल। अरे कसली वाट बघताय? एक दिवस तुम्ही अशी परिस्थिती आणतील की बोईसर आणि पालघर परिसरामध्ये पूर्णपणे जल आणि वायू प्रदूषणाने माणसांचं मरण होईल। त्यावेळेस काय करणार? अरे MPCBच्या अधिकाऱ्यांना मला बोलायचं आहे, पापाचे धनी होऊ नका, काय पाप करू नका, पुण्य कमवा। ह्या असल्या कोण कंपन्या आहेत आणि त्या कंपन्याला पण म्हणायचं सगळे भिकारचोट त्या कंपन्या ज्या हे असल्या केमिकल सोडतात, नागरिकांच्या आरोग्याशी खेळतात,
यांना काही पडलेले नाहीये कंपनीच्या मालकांना, पण अरे आहेत ना तुम्हाला पर्याय, CETP ला पाठवा, CET वरती पाणी फिल्टर होईल आणि ATP गेले कुठे कंपन्यांचे? जर ATP काम करतायत तर एवढं घातक केमिकल आलंच कसं? आणि मुळात MIDCच्या गटरामध्ये तर अलाउडच नाहीये, मग MIDC काम होऊन बाळगून MIDCचे उपअभियंता साहेब तुम्ही करताय काय? हे एवढं घातक केमिकल या ठिकाणी येते कसं? आणि मला सांगा, आपल्या नाल्यामध्ये जर पावसाळी पाणीच येते, मग एवढं घातक केमिकलचं पाणी साहेब आलं कसं? कधी होणार कारवाई? ही प्लॉट रॉयल फार्मा कंपनीच्या समोरच्या परिसरामध्ये उभा आहे मी, कॅमेरामॅन दाखवा. ह्या परिसरामध्ये मी उभा आहे, लांब पर्यंत पूर्ण या ठिकाणी झाडं मेलेले आहेत समोरचे, आणि हे बघताय हे वाहतं केमिकलचं पाणी. आता बघायचं हे आहे की याच्यावरती कारवाई होते की नाही. नाहीच जर कारवाई झाली तर ह्या MPCBच्या कार्यालयाच्या विरोधात मी अमोल गर्जे नक्कीच यांच्या सहाय्यांच्या कार्यालयात आंदोलन करेन. धन्यवाद. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.